मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये विमल आता अर्जुनला सांगत असते कोण कुठे गेला आहे आणि अर्जुन दादा तुम्ही तर माझ्यासमोरच उभे आहात. तेव्हा अर्जुन म्हणतो सायली आली की तिला लगेच माझ्या रूममध्ये पाठवून दे. विमल तू कॉफी घेऊन ये. तेव्हा विमल आता ठीक आहे असं म्हणते. अर्जुनची वकिली भाषा वापरू लागते पण तिला काही ते जमत नाही. अर्जुन म्हणतो फक्त कॉफी बनव आणि रूममध्ये घेऊन ये. तेव्हा ती आता त्याच गोष्टीचा विचार करते आणि म्हणते जाऊ दे आपल्याला काय करायचंय, आपली कॉफी बनवा असं म्हणून ती आता काम करू लागते. दुसरीकडे आता सुमन म्हणते जर तुम्हाला बरं वाटत असेल ना भाऊजी तर आपण हे करूयात, तुम्ही काहीही टेन्शन घेऊ नका. त्यावेळी प्रिया म्हणते बाबा याची काही गरज होती का. तर आता रविराज एकदम भावूक होतो आणि प्रियाला म्हणतो बाळा बरं झालं तू माझ्या आयुष्यात पुन्हा आलीस, परंतु उद्याचा दिवस जेव्हा येतो ना तेव्हा तो मला खूप छळतो आणि जोपर्यंत प्रतिमा येत नाही ना घरी तोपर्यंत हा दिवस मला छळतच राहणार. त्यावरती प्रिया मनातल्या मनात विचार करू लागते उद्याच्या दिवशी नक्की असं काय असेल. ती आता राहून विचारतेच की उद्याचा दिवस म्हणजे बाबा काय आहे उद्याच्या दिवशी. रविराज आता पटकन मागे होतो आणि तिला आश्चर्यानेच विचारतो म्हणजे तुला माहीत नाही का उद्याच्या दिवशी नक्की काय असतं. त्यावेळी आता नागराज खूप घाबरतो. त्यावेळी आता रविराज म्हणतो उद्याचा दिवस तू विसरलीस कशी बाळा. अगं आपण तिघेही एकमेकांपासून याच दिवशी दुरावलो होतो, आपला ॲक्सिडेंट झाला होता, एवढी महत्त्वाची गोष्ट तू विसरलीस कशी. प्रिया आता खूपच घाबरते आणि नागराजकडे हळूच पाहते. तेव्हा तो मनातल्या मनात विचार करतो हिने माती खाल्लीच. आता प्रियाची बाजू सावरण्यासाठी नागराज म्हणतो त्या ॲक्सिडेंटच्या आठवणीपासून आपल्याला तिला दूर ठेवायला हवं. मग सुमन देखील म्हणते आपल्या तन्वीचं आयुष्य तेव्हापासून कुठून कुठं गेलं तुम्हाला तर माहीत असेल. एका वेगळ्याच ठिकाणी आश्रमात ती वाढली. मग तुम्हीच विचार करा रविराज भाऊजी तिच्या तरी कसं लक्षात राहणार. त्यावरती रविराज म्हणतो हो बरोबर आहे. त्यापुढे प्रिया आता रडण्याचं नाटक करते आणि म्हणते शेवटी तो दिवस आलाच. मला या आठवणी खरं तर आठवायच्याच नव्हत्या, परंतु या आठवणी अशा पुसल्या जाणार नाहीत. अहो एवढी वर्षे मी आता एका वेगळ्याच ठिकाणी वाढले आणि 20 वर्षानंतर मला माझ्या हक्काचं घर मिळालं, माझी प्रेमाची माणसं मिळाली, माझे प्रिय बाबा मला मिळाले. आता अजूनच हुंदके देऊन रडण्याचं नाटक करत तो दिवस आठवल्यावर मला नाही राहत बाबा, मला तो दिवसच नको आहे आणि त्या आठवणीसुद्धा असं प्रिया म्हणत असते. रविराज म्हणतो सॉरी बाळा मी पुन्हा नाही काढू शकत त्या आठवणी. प्रिया आता रविराजला मिठी मारून खूप रडत असते. तेवढ्यातच ते कल्पना आणि प्रताप हे दोघेही येतात. तेव्हा ते दोघेही प्रियाला म्हणतात तन्वी बेटा रडू नकोस. ती प्रिया म्हणते तुम्ही सुद्धा त्याच दिवसाची आठवण काढायला आलात का. दोघेही म्हणतात की नाही बाळा. ते कल्पना म्हणते बाळा तन्वी तू अजिबात काळजी करू नको, तुझी आई लवकरात लवकर तुझ्या जवळ असेल आणि पूर्णाजींची मुलगी त्यांच्याजवळ असेल, कारण मला असं मनातून वाटतंय. मग हा जो काळा दिवस आहे ना तो कधीच राहणार नाही. तुझा आणि भाऊजींचा सगळा त्रास आता दूर होणार आहे. त्यापुढे प्रताप म्हणतो मला माहिती आहे रविराज तुम्ही आज सर्वजण खूप अपसेट असणार. माझी जीवाभावाची बहीण त्याचबरोबर हिच्या जीवाभावाची मैत्रीण आपल्याला कायमची सोडून गेली, परंतु या घटनेला 20-25 वर्ष जरी झाले असतील तरी अजूनही ही जखम ओलीच आहे. वेळी प्रताप म्हणतो रविराज तू आता काळजी करू नको. आता कल्पना म्हणते रविराज भाऊजी जे चांगलं घडतंय ना त्याकडे आपण लक्ष देऊया. कारण पोलिसांना सुगावा लागलाय की प्रतिमा याच शहरात आहे, त्याचबरोबर पूर्णाजींना देखील दाखला मिळाला प्रतिमा इथेच कुठे आहे. त्यावरती रविराज म्हणतो काय. तेव्हा आता लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जो काही प्रकार घडला होता तो सगळा काही प्रताप आता रविराजला सांगू लागतो. पूर्णाजीने प्रतिमाला जे नाणं दिलं होतं ते नाणं आमच्या बाहेर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रांगोळीवर होतं. तेव्हा पूर्णाजींना असा आतून भास झाला होता की आता माझी प्रतिमा आली आहे आणि ती आसपासच कुठेतरी आहे. तेव्हा हे ऐकताच रविराजला खूप आनंद होतो. तेव्हा तो खुश होत म्हणतो की मी माझ्या प्रतिमाचा शोध आता दुपटीने वाढवणार. मग कल्पना म्हणते पूर्णाजी सुद्धा दुपटीने आता शोध घ्यायला लागले आहेत. त्या कुलस्वामिनीला अभिषेक करायला गेल्या आहेत की लवकरात लवकर प्रतिमा भेटू देत. सर्वजण आता प्रतिमाविषयी बोलत असतात म्हणून प्रियाला खूप राग येतो. ती आता मनातल्या मनात म्हणते आता सारखं जर कुणी प्रतिमा केलं तर एखाद्याचा माझ्या हातून खून सुद्धा होऊ शकतो. त्यावेळी आता प्रताप म्हणतो उद्या अर्जुनचा वाढदिवस आहे रविराज, तू येणार ना त्याला आशीर्वाद द्यायला. तेव्हा माझ्या सिनियरच्या वाढदिवशी मी नेहमी त्याला आशीर्वाद द्यायला यायचो, परंतु आता ॲडव्होकेट अर्जुन सुभेदाराला माझ्या आशीर्वादाची गरज नाही आहे असं रविराज म्हणतो.
तेव्हा आता कल्पना म्हणते की प्रतिमा नेहमी काय म्हणायची, जुनं नातं हे नेहमी फुलवायचं असतं आणि नवीन नातं हे स्वीकारायचं असतं. प्रमाणे तुम्ही अर्जुनचा मनात राग धरू नका. प्लीज तुम्ही त्याच्या वाढदिवसाला त्याला आशीर्वाद देण्यासाठी या, नाहीतर त्याचं मन त्याला खात राहील. इकडे सायली आता घरी आलेली असते. ती विमलला म्हणते, भाज्या खरंच खूप छान मिळाल्या. आई बाबा आले आहेत का? तेव्हा आता विमल म्हणते की हो आले आहेत. मग मी त्यांच्यासाठी चहा घेऊन जाते, असं आता सायली म्हणते. त्यावरती आता विमल म्हणते, पण अहो तुमचा चेहरा खूप उतरलाय, तुम्ही घ्या ना अगोदर. सायली म्हणते नको, असं म्हणून ती आता त्या दोघांच्या रूमकडे जायला निघते. त्यावेळी आता मनातल्या मनात विमल म्हणते, सायलीताई खरंच किती मनापासून सगळं काही करतात, पण अर्जुन दादाने लगेच त्यांना रूममध्ये बोलवलं होतं हे सांगायची मी विसरलेच. इकडे आता कल्पना आणि रविराज हे दोघेही आता सायली अर्जुनबद्दल आणि त्याच्या वाढदिवसाबद्दल, त्याचबरोबर प्रतिमाचा ॲक्सिडेंट झाला त्याबद्दल बोलत असतात. सायलीच्या कानावर हे बोलणं पडतं की अर्जुनच्या वाढदिवशीच प्रतिमाचा आणि रविराजचा, तन्वीचा ॲक्सिडेंट झाला होता. आता सायली हे सगळं बोलणं ऐकते, तिला अचानक खूप त्रास होऊ लागतो. इकडे कुसुम मधुभाऊंना भेटण्यासाठी आता जेलमध्ये आलेली असते. तेव्हा सायलीबद्दलच्या सर्व आठवणी ते दोघेही आठवत असतात. मधुभाऊ म्हणतात, आज रात्री 12 वाजता माझे अश्रू थांबणार नाही आहेत. माझ्या लाडक्या सायलीचा वाढदिवस मी रात्री 12 वाजता साजरा करायचो. कुसुम म्हणते, त्यासाठीच मी इकडे आली आहे, तुम्ही काळजी करू नका, मी करेल तिचा वाढदिवस साजरा. तेव्हा आता मधुभाऊंना सर्व आठवणी आठवू लागतात की ती मला अशी रडत बसलेली मंदिरात दिसली होती, मग मी तिला आपल्या आश्रमात आणलं, अगदी मायेने प्रेमाने सांभाळलं. इकडे कल्पना आता म्हणते, हा किती विचित्र योगायोग आहे ना, ज्या दिवशी आपल्या अर्जुनचा जन्म झाला नेमकं त्याच दिवशी प्रतिमा, रविराज भाऊजी, तन्वीचा ॲक्सिडेंट झाला आणि रविराज भाऊजींपासून कायमची प्रतिमा दुरावली गेली. हा किती विचित्र योगायोग आहे, मला कळतच नाही काही. त्यावरती आता सायलीला सगळं काही ॲक्सिडेंटचे क्षण आठवत असतात. कानांमध्ये आता सारखा तो आवाज घुमत असतो. इकडे मधुभाऊ कुसुमला म्हणतात की ज्या दिवशी सायली मला सापडली त्या दिवशी तिचा तो वाढदिवस मी अगदी आनंदाने माझ्या लेकीचा वाढदिवस साजरा करायचो. कुसुम म्हणते, नका काळजी करू मधुभाऊ, सगळं काही ठीक होईल. इकडे कल्पना म्हणते, पहा ना, ती रात्र सगळ्यांसाठीच अगदी काळरात्र ठरली, रविराज भाऊजी, प्रतिमा आणि तन्वीसाठी सुद्धा आणि आपल्यासाठी सुद्धा. वेळी प्रताप म्हणतो, या आठवणी आयुष्यात कधीही आपल्या मनातून पुसणार नाहीयेत. सायलीच्या कानात अजूनही तो आवाज घुमत असतो. इकडे मधुभाऊ म्हणतात, कुसुम प्लीज माझ्या अनुपस्थितीमध्ये माझ्या सायलीला काही कमी पडू देऊ नको, काहीही कमी पडू देऊ नको. तेव्हा ठीक आहे असं कुसुम म्हणते आणि मीच तिचा वाढदिवस साजरा करेन असं सांगते. तेव्हा सायलीला त्या दिवसाचं खरंच काही आठवत नाही, ती फक्त घाबरली होती. तिला तिचं नावसुद्धा सांगता येत नव्हतं. खूप दिवसांनी ती माझ्याबरोबर बोलली असं मधुभाऊ सांगतात आणि तुम्ही दोघीही अशाच एकमेकींबरोबर आयुष्यभर राहा, कधीही एकमेकींची साथ सोडू नका असंही म्हणतात. दुसरीकडे प्रताप म्हणतो, हे बघ, आपण आता अर्जुनच्या वाढदिवशी रविराजला बोलवण्याचं कर्तव्य केलं आहे. सायली आता स्वतःला सावरते आणि मग कल्पनाकडे जाऊन तिला कॉफी देते. तेव्हा तू कधी आलीस बाळा असं ती विचारते. त्यावरती मी आत्ताच आले आहे असं सायली म्हणते. मग आता कल्पना म्हणते, मी नंतर खाली येते, आपण दोघीही रात्रीची तयारी करूयात. तेव्हा ठीक आहे असं सायली म्हणते. तिला पुन्हा आता त्या आठवणींनी त्रास होऊ लागतो. अर्जुन हा रूममध्ये काम करत बसलेला असतो. तेवढ्यातच ती विमल येते आणि म्हणते, सायलीताई कधीच आल्या आहेत, आता ते मोठ्या सरांच्या रूममध्ये कॉफी देण्यासाठी गेल्या आहेत असं म्हणते. तेव्हा अर्जुन म्हणतो, मग आत्ता कुठे आहे? विमल म्हणते, त्या आता बागेमध्ये फुलं गोळा करायला गेल्यात. अर्जुन आता म्हणतो, मी मगाशीच सांगितलं होतं ना तुला सांग, म्हणून तो लगेच सायलीकडे यायला निघतो. इकडे सायली ही फुलं गोळा करत असते. वेळी तिच्या कानामध्ये पुन्हा ते आवाज घुमू लागतात. तिला खूप त्रास होऊ लागतो. ती म्हणते, हा दिवस मला असा डोकेदुखीने सहन करावाच लागतो. अर्जुन सरांचा वाढदिवस असल्यामुळे मला असं करून चालणार नाही. तर इकडे अर्जुन हा तिला शोधायला येतो आणि आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सायली आता कुसुमच्या घरी आलेली असते. तर प्रतिमा आता बाहेर जात असते. सायलीच्या हातातून आता कॉईन खाली पडतात, त्यामुळे ती ते घ्यायला जाते. तेवढ्यातच प्रतिमा तेथे येते आणि तिच्या डोक्यावर हात ठेवत तिला आशीर्वाद देते. आज मालिकेची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.